नमस्कार सर्वांना। आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू। साहित्य आपण इथे घेतलेलं आहे। तीळ भाजून घेतलेत, इथे भाजलेल्या तिळाचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि गूळ। इथे आता आपण गॅसवर पॅन ठेवलाय, त्यात आपण गूळ टाकून घेऊ। गुळाचा पाक आपल्याला तयार करायचा आहे। शक्यतो तुम्ही गूळ किसून घ्या किंवा त्याचे बारीक तुकडे करून घ्या, म्हणजे पाक करायला आपल्याला सोपं जातो, वेळही वाचतो। थोडंसं तूप टाकूयात आपण। लो गॅसवर आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे। गूळ मेल्ट होत आहे। आता गुळाचा पाक आपल्याला लागतो तसा झालाय, हे कसं ओळखायचं? कारण की आपल्याला जास्त घट्टही नको, जास्त पातळही नको। त्यासाठी आपण काय केलंय, एक वाटी घेतली, त्यात आपण पाणी घेतलंय आणि आता त्या पाण्यामध्ये आपण थोडासा पाक टाकून बघायचा आहे। पाक जर असा पडला तर समजायचं तो परफेक्ट झालाय। थोडा जास्त जेली सारखा झाला तर आपण त्याला अजून गडद करायची गरज राहते। पण आता आपण बघूयात, आपला परफेक्ट झालेला आहे। म्हणजे जास्त टणकही होऊ द्यायचा नाही आणि जास्त जेली पण नाही, असा आपला पाक झाला पाहिजे। त्यात आपण भाजून घेतले तिळाचा कूट, भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आणि भाजून घेतलेले तीळ टाकले आहेत। लो फ्लेम वर आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचंय। आपल्या हेल्थ साठी तीळ हे खूप चांगले आहेत। तिळामुळे आपल्या जे हाडं आहेत ते बळकट होतात आणि गुळामुळे आपल्याला रक्तवाढीस मदत होते। सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि लाडू वळायला घेऊ। तयार आहेत खुसखुशीत आणि खायला तेवढेच छान तिळाचे लाडू। मकर संक्रांतीला हे आवर्जून बनवली जातात। तीळ गुळाचे लाडू बनवायला खूप सोपे आहेत, तुम्ही ही अशी रेसिपी ट्राय करा। गुळाच्या पाकाचा अजिबात तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, जसं सांगितलेलं आहे तसं तुम्ही बनवा आणि मिश्रण गरम असतानाच तुम्ही लाडू वळून घ्यायचे आहेत। हाताला पाणी लावून तुम्ही हे लाडू वळू शकता, थोडंसंच पाणी लावायचंय। उत्तमरित्या असे आपल्या हाताने लाडू वळून होतात। अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बनवा तिळाचे लाडू। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा।